जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। गिरीश महाजनांचा धिक्कार। बौद्ध समाजाच्या भावना गिरीश महाजन यांनी दुखवल्या आहे। 26 जानेवारीचा औचित्य साधून त्यांनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचं टाळलं आणि या आमच्या बौद्ध जनतेला दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सर्व समाजाच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा नडलीचा गोट घेतल्याशिवाय हा समाज थांबणार नाही, एवढं बोलून थांबतो। काल प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री आणि या राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणवणारे गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाचं नेमकं औचित्य काय असतं, त्यांना पालकमंत्री किंवा मंत्री म्हणून या राज्यात फिरण्याचा मान जो काही या घटनेने दिलेला आहे, त्या घटनेच्या शिल्पकाराचेच ते नाव विसरले आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतायत। ही अतिशय शर्मेची आणि खेदाची बाब आहे। आम्ही समस्त बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज या ठिकाणी निषेध आंदोलन केलेलं आहे। हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन होतं। कुठलीही पूर्वसूचना न देता आम्ही सर्व समविचारी समाजबांधव या ठिकाणी एकत्र आलो। आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना अभिवादन करत या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देत आमची मागणी मांडलेली आहे। गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदावरून मुक्त करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि ही मागणी जर पूर्ण नाही झाली तर पाचोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून गिरीश महाजन यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मी आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। खरं आहे, आमची भीमकन्या वनरक्षक माधवी जाधवताई यांनी आपल्या नोकरीची पर्वा न करता थेट कार्यक्रमातच त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला, परंतु त्या महिलेच्या रोषाला सामोरे न जाता त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला आणि पोलीस प्रशासनाला समोर करून त्यांनी त्या महिलेला अटक करण्याचा बनाव त्या ठिकाणी केला। परंतु आमची ती भीमकन्या ही अतिशय मर्दानी आहे। तिने त्या ठिकाणी माझी नोकरी गेली तरी बेहत्तर, परंतु मी समाजासाठी, बाबासाहेबांच्या नावासाठी या ठिकाणी कोणत्याही गोष्टीला तयार आहे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आमच्या त्या भगिनीशी संपर्क साधून प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्यांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। जर त्यांच्याही विनंतीला मान न देता प्रशासनाने या ठिकाणी आडमुठी भूमिका घेतली, राज्य सरकारने जर त्या ठिकाणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न करता त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवलं तर निश्चितपणे आंबेडकरी जनतेचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन हे आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळेल। याची ठिणगी काल पडलेली आहे। विविध ठिकाणी राज्यभरात वेगवेगळे आंदोलन होत आहेत आणि याचा पुढचा टप्पा हा अधिक तीव्रतेचा असेल एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो। काल 26 जानेवारी रोजी भाजपाचे गिरीश महाजन मंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न घेऊन सर्वात मोठी घोडचूक केलेली आहे आणि आज पुन्हा त्यांनी सांगितलं की मी संघाचा कार्यकर्ता आहे। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी संघाचेच एक मंत्री आदरणीय पाटील साहेब यांनी, चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा फुले यांचा देखील असाच अपमान केला होता। ही संघाची जी जहरी विचारधारा आहे ही आमच्या महापुरुषांचा सत्तेच्या माजमुळे वारंवार अपमान करत असते। यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, म्हणून हा आंबेडकरी समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरलेला आहे। याची दखल इथल्या शासन प्रशासनाने घ्यायची आहे। जर आमच्या बापाचं नाव तुम्हाला सहन होत नसेल तर यापुढे आमच्या वस्तींमध्ये पाय ठेवू नका, अन्यथा तुमचं तोड काळ केलं जाईल। हा इशारा मी समाजाच्या वतीने गिरीश महाजन यांना देऊ इच्छितो। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गिरीश महाजन यांनी जे कृत्य केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मात्याचं नाव न घेणं हे अॅट्रॉसिटी अंतर्गत येतं आणि गिरीश महाजन सारख्या व्यक्तीवर त्वरित अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचप्रमाणे आमची भगिनी जिने हा आवाज उचलला तिला पूर्णपणे कायदेशीर संरक्षण देण्यात यावं। तिला पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा दबाव निर्माण करू नये, अन्यथा हा समाज या प्रशासनाला सुद्धा
धडा शिकवू शकतो एवढी ताकद आमच्या समाजामध्ये आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. जय भीम. लाज वाटायला पाहिजे त्या गिरीश महाजनला, ज्या संविधानाच्या अधिकारावर आमदार खासदार मंत्री होतात आणि त्या स्वातंत्र्य दिनी तुम्ही बाबासाहेबांचं नाव कसे विसरतात. हे भाजपची रणनीती आहे, बाबासाहेबांचा अपमान करणं. पण आम्ही हा अपमान खपवून घेणार नाही. अशा हजारो काही लाखो लोकांमध्ये अशा निर्दयी अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही. आमची भगिनी जाधव ताई यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आंबेडकरी समाज एक झालेलो आहोत आणि एक राहणार आहोत. जय भीम. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की राज्याचं मंत्रीपद जी व्यक्ती भूषवते त्या व्यक्तीला जी घटना आहे या घटनेचा निषेध करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की तो कार्यक्रम जो होता तो काही कुठला लग्न समारंभ नव्हतं किंवा कोणाची बर्थडे पार्टी नव्हती. तर त्याच्यामध्ये एखाद्या महापुरुषाचं नाव विसरल्या जाऊ शकतं. परंतु आपला जो संविधान दिवस आहे, संविधान निर्मात्यालाच जर कोणी विसरत असेल तर ही रणनीती आहे. ह्या सर्वात आधी महत्वाची मुद्दा हाच येतो की ह्या लोकांना कुठेतरी बाबासाहेबांच्या नावाचा तिटकारा आहे. त्यांना ज्या शासकीय सोयी सुविधा सर्व पाहिजे, मंत्रीपद पाहिजेत, पण बाबासाहेब हे नाव नकोय. हे आमच्या सर्वांच्या लक्षात यायला वेळ लागलेला नाहीये. आणि जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा मंत्री जर असं कृत्य करत असेल तर ही संपूर्णपणे भाजपाची आणि संघाची रणनीती आहे की आपल्या लोकांना एक प्रकारे टेस्ट केलं जात आहे की हे लोक किती जागृत आहेत आणि किती झोपलेले आहेत. पण त्यांना हे माहिती नाहीये की त्या काळामध्ये कुठलीही मीडिया नसताना, कुठलंही दूरध्वनी संप्रेषण क्षेत्र इतकं प्रसारित नसताना तेव्हा बाबासाहेबांनी विदेशात जाऊन 32 डिग्र्या घेतल्या. बापाचा बाप आहे, विश्व त्याला वर्ल्ड ऑफ फादर म्हणून ओळखतं. जगाच्या बापाला तुम्ही विसरले म्हणून त्याचं काहीही बिघडणार नाहीये. आणि त्या बापाच्या मागे हा कोट्यावधीच्या संख्येने असलेला समाज आहे आणि ह्या समाजाला डिवचण्याचं फक्त हे एक काम आहे. ह्या आंदोलनात मी तर अशी म्हणेल की आमच्या समाजाच्या सर्व भगिनी पुरुषांच्याही पुढे असाव्यात आणि आमचे जे मुलं आहेत जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत अशा माझ्या सर्व मुलांनी ह्या आंदोलनापासून 10 हात लांब राहावं. ह्या लोकांची रणनीती अशीच आहे की आपल्या मुलांना कसं केसेसवर टाकल्या जाईल, कसं त्यांच्यावर केसेस दाखल होतील आणि आपलं पुढचं भवितव्य तळाला जाईल, ह्याच हेतूने हे डिवचण्याचं काम आहे. पहिली गोष्ट आपण ही लक्षात घ्यावी की हे फक्त डिवचण्यासाठी होत आहे. आणि जर हे सरकार खरोखर मानवतावादी असेल आणि आपले जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या प्रती जर त्यांना आदर असेल तर ते आपले जे पालकमंत्री आहेत, जलसंपदा मंत्री आहेत यांचा राजीनामा त्वरित घेतील. जर तसं घडलं नाही तर मी आमच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीने 3 दिवसामध्ये आम्ही इथे आमरण उपोषणाला मी स्वतः वैयक्तिक पुढे बसलेली असेल. 3 दिवसाचा आम्ही त्यांना एक वेळ देतो की या 3 दिवसामध्ये गिरीश महाजनांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा आणि जोपर्यंत हे सरकार आता सत्तेवर आहे तोपर्यंत पुन्हा त्यांना कुठलंही मंत्रिपद मिळू नये. याच्या मागचं कारण म्हणजे जर एखादी महिला तिचा जो स्वाभिमान आहे, ज्याच्याविषयी तिला आस्था आहे, ते जर ती व्यक्त करते की हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखला जातो, तिथे तुम्ही चुकतायत, तेव्हा जर तिला अटक करण्याची भूमिका हे सरकार घेत असेल तर निश्चितच हे स्त्रीद्वेषी आहेत, निश्चितच हे समाजामध्ये तेढ पेरण्यासाठी तत्पर आहेत. एवढंच आमच्या सर्वांच्या लक्षात येते. आणि अशा ह्या गिरीश महाजनांना आम्ही एकच सांगू की आपण स्वतःहून आपल्याकडनं जी मोठी घोडचूक झालेली आहे त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि स्वतःहूनच राजीनामा द्यावा, जेणेकरून आमचा समाज रोडावर येणार नाही आणि तुमच्या प्रति घोषणाबाजी होणार नाही. याची काळजी केलेल्या कृत्याच्या पित्यार्थ स्वतःहूनच घ्यावी आणि स्वतःहूनच राजीनामा द्यावा. अन्यथा आम्ही तर आता सर्वचे सर्व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठीच एकत्र आलेलो आहोत आणि त्यांच्यावर तो दाखल करून घेण्यात यावा ही एक विनंती करते संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने. जय भीम, जय महाराष्ट्र.